गाईस. तर काल आपण पाहिलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये की काल डाळ खणणं चालू होतं. तर आज करायची होती भात लावणीला सुरुवात. तर मी चालले होते वरती शेताकडे. तर बाहेर बघितलं तर मोगऱ्याला खूप सारे नाही का मस्त कळ्या उमललेल्या होत्या आणि पूर्ण त्याचा नाही का सुगंध इकडे तिकडे दरवळत होता. तर हा हजारी मोगरा आहे आणि प्रत्येकाच्याच घरी असतो. तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा कोणाकोणाच्या घरी हजारी मोगरा आहे. तर वरती चालले होते शेताकडे. मस्त रस्ता नाही का छान सगळीकडे हिरवेगार झालेले बघत होते. तर मागं असं कोणतरी आहे असा भास झाला. मागे वळून बघते तर जॉकी साहेब हा आपला पाळीवच प्राणी आहे आणि नाही का हे सगळे शेतामध्ये गेले आणि त्याला घरी ठेवलं होतं म्हणून मग ते माझ्या मागे मागे आला. मग आम्ही दोघंजणं गेलो शेताकडे. तुम्ही बघू शकताय म्हणजे किती तो म्हणजे नाही का इकडे तिकडे 1 मिनटं पण नाही होते माझ्या मागे मागेच येत होता. मग गेल्यानंतर ना आम्ही सगळ्यांनी भात लावलं आणि माणसं थोडेसे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी बाहेर जातात, कामं करतात आणि हे जे काही मागे सोडतात हे आपलं म्हणजे नाही का घर म्हणा, शेत म्हणा, आपलं गाव हे मागं ठेवून ते जातात त्यांच्या नाही का पुढच्या भविष्यासाठी. तर आपण म्हणजे नाही का आपण तिकडेही राहून आपण शेत पण करू शकतो. पण काही काही लोकांना शहरामध्ये एकदा सेटल झाले की ते गावाकडे वळून पण पाहत नाही. असो, तर भात लावून झाल्यानंतरनं आम्ही हातपाय धुण्यासाठी आमच्या छोट्याशा धबधब्यावर गेले. तर तुम्ही पाहू शकताय इथं शेत आणि इथं धबधबा किती सुंदर आहे का नाही. तर खूप छान वाटतं. लहानपणी भात लावून झाल्यानंतर ना आम्ही ह्याच्यावरती धबधब्याखाली भिजायचो आणि मगच घरी जायचो. तर लहानपणीचे दिवस आठवले. तर खूप छान वाटलं. तर तुमची पण भात लावणी सुरू झाली का नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आपला व्लॉग कसा होता नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चलो बाय बाय.